श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावे ही स्वामी चरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणे इतकाच असतो. दुःखी माणसात धैर्य, आधार, दिलासा देऊन त्याच्या हक्कावरील हरवलेला हक्क पुन्हा निर्माण करणे व त्याला स्वामीच्या सान्निध्यात घेऊन येणे हे सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे. हे व्हिडिओ ज्यांना आवडतात कृपया फक्त त्याच लोकांनी व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश. आज दिवस कितीही वाईट असेल, जर तुम्ही नियुक्ती चांगली आहे, सगळ्यात मोठी सास वृत्तीने सामोरे जात आहे, प्रामाणिकपणे सर्व काही करत आहे, तुझे कर्म जर स्वच्छ आहे तर मी तुझे कधीच वाईट होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैव गतीही लागते. नशिबाचे मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असं नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची गरज असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्य लोकांना कळत नाही. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. ते कुठे चुकत आहे हे सांगतात. आपण फक्त नाव द्यायचे, नाव चालवायचे ना. प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचवण्याचं काम नाव चालवायलाचं असतं. तसेच आपण फक्त आपल्या गुरुचे चरण धरून राहायचं, ते आपल्याला आयुष्याच्या नावेत किनाऱ्याला पोचवतील. गुरुसेवा करण्यास सोपं नाही. ते परीक्षा घेत घेत शिष्याला तयार करत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करत असतात. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटाची वाढ होते, तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केलं आहे. जे होते तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामीवरती. ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत किती वेळा मी तुला समस्येचे धडे दिले, पण तू त्यातून काहीही शिकलं नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होत असतानाही संयम असल्याने तू नको ते चूक करून बसतोस, त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही गमावतोस. हे जग सर्वांसाठी सारखं असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्याचे वाटचालीचे नकाशे वेगळे आहेत. आयुष्यात तेच तेच प्रश्न वारंवार येत असेल तर हे खुशाल समजा की स्वामी महाराज तुम्हाला या वारंवार येणाऱ्या प्रश्नाला निमित्त करून तुमच्या कुठल्या तरी प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ते उत्तर समजून घ्या आणि त्यावर कार्य करा. वेळ सर्वांना सारखीच दिली जाते. ही वेळ क्षणामध्ये संपते. वेळेच्या आदराची वक्तव्य करते, तिला यश आणि आरोग्य मिळते. समस्येवर वैतागून चिडून चर्चा करण्यापेक्षा जर समाधान शोधायचे ठरवलं तर समस्येवर उपाय सापडू शकतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधीवर ठेवतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा ठेवा की परिस्थिती कितीही वाईट असले तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. कोणालाही न दुखवता जगणं याचं इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणताही नाही. आणि ज्याला हे कळालं त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज नाही. रागाच्या नावाचं शस्त्र जो घेऊन फिरत आहे, हे तुमच्यापैकी निम्म्या लोकांचे दुःख आहे. माणसाने बाह्य घटनेला स्वतःशी कितपत जुळून घ्यायचं हे तंत्र आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. नदीचे पाणी गोड असते कारण ती सदैव देत असते. समुद्राचे पाणी खारट असते कारण तो सदैव घेत असतो. गटारातील पाणी दूषित असते कारण ते थांबलेलं असतं. हे तर जीवन आहे. देत राहाल तर गोड लागेल, घेत राहाल तर खारट लागेल आणि जागेवर थांबलं तर दुर्गंधी येईल. त्यामुळे वेळ आहे तोवर निर्णय घ्या आणि
आयुष्याची पुढची वाटचाल सुरू करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा करावे. पुनर्जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे. कोणत्या कुळात जन्माला आला त्यापेक्षा तुम्ही स्वामी सेवक म्हणून जन्माला आलात हे तुमचं परम भाग्य आहे. म्हणून आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारे मनामध्ये राग, द्वेष किंवा क्रोध ठेवायचं नाही. स्वामी म्हणतात, शासन आम्ही करतोय, आम्हाला वाईट याचा नाश करायचा आहे, पण उत्तम रचना उदयाला ही आणायची आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ बघून सोपावे लागेल. आम्ही तुमचे पाप कमी करून करतो, पण तेव्हा तुम्ही सेवेत रुजू होता, परंतु हेतुपूर्वक सेवेत येऊन नको सारखं हेच पाहिजे तेच पाहिजे, मला सेवा देऊ नकोस, तू भिवू नकोस. तू येण्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचतात. तुमचं मन आमच्या सेवेत निर्मळ झरा वाहतो, त्याचप्रमाणे शुद्ध होतं. खरं तर मग तू आमचा होशील. रिकामा वेळ मिळाल्यास तू शिल्लक गोष्टीबद्दल विचार करण्यात घालवू नये. सावधान करायला कधी आळस करू नये. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नकोस. नाम स्वार्थासाठी नसावे. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. सावधान करत असताना लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करू नये. दुसऱ्या सेवेकरीपर्यंत आपले मत देऊ नये. त्यांना वाईट म्हणू नका. स्वतःबद्दल फार बोलू नका. अहंकाराच्या आहारी जाऊ नका. कोणालाही तुला किती दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे हे फक्त लक्षात ठेव. तू फक्त नामस्मरण कर. तुझ्या शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने कर. क्रोधाच्या मार्गाने ते वाया जाते. स्वामी म्हणतात, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्यात जगण्यासाठी एक संधी दिलेली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तेथे थांबू नका. त्या दगडावर उभा राहा आणि स्वतःची उंची वाढवा. रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं. आज जरी वाईट असलं तर उद्या नवीन असेल हे तुला समजायला हवं. आज खूपच भारी गेला तर उद्या काहीतरी वेगळंच घडेल याचं भान तुला असायला हवं. सोन्याचा दिवस आज प्रसन्न झाले. स्वामी राज बोलले, पूर्ण होईल तुझे का चिंता न करावी. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याच्या बाबतीत वाईट विचार करतो त्याच्या आयुष्यात काय चांगलं घडणार. जसं पेराल तसंच उगवणार. दुसऱ्याच्या बाबतीत चांगला विचार करा म्हणजे तुमच्या आयुष्यात देखील सगळं चांगलंच होईल. स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःला झटावं लागेल, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलतात. चव गोड हवी असेल तर चटके सहन करावेच लागतील. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काही मिळत नाही. काळानुसार चाललं नाही तरीही चालेल, मात्र सत्यासोबत राहा. काळ तुमच्या मागे येईल. इतरांसाठी मनापासून प्रार्थना कर. तुला स्वतःसाठी काही मागायची गरज लागणार नाही. कोणतेही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांबा. त्याच्या परिणामाबद्दल विचार करा, त्यानंतरच सुरुवात करा. भाग्याच्या दरवाजात डोकं आपटण्यापेक्षा कर्माचं वादळ निर्माण कर. दरवाजे आपोआप उघडे होतील. जर तुमची परिस्थिती खूप वाईट सुरू असेल तर समजून जा, तुमचा चांगला काळच खूप जवळ आला आहे. हृदयातील मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा होणार नाही. तू आमच्या सोबत नाही, तुझ्या मर्जीवर नाही तर आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावे ही स्वामी चरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाये तिथे न्यूनी काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.